या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। नमस्कार, मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। सध्या सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहेत। अशातच प्रभाग क्रमांक 20 हे खूप चर्चेचा विषय ठरत आहे। प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपकडून अधिकृतपणे जे उमेदवारांना जे एबी फॉर्म भेटलेला आहे, भाजपकडून जे लिस्ट आलेली आहे, ते चौघे नगरसेवक आपल्या उमेदवार आपल्या सोबत आहेत। तर आपण यांना विचारूयात की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांचा प्रचार किंवा विजन काय आहे। तर पहिल्यांदा तर साहेब, आपण काल अर्ज भरलेला होता, आणखीन आज आपल्याला एबी फॉर्म भेटलेला आहे। तर छाननी वगैरे होती, कशा पद्धतीने छाननी झाली आणि काय काम आपण करणार आहात? काल आम्ही फॉर्म भरल्यानंतर दुपारनं पार्टीच्या अध्यक्षांनी एबी फॉर्म जमा केले तिथं। आज छाननी होती। आज छाननीमध्ये आमचं फॉर्म व्हॅलिड होऊन आमची उमेदवारी निश्चित झाली। कारण इतक्या वर्ष आपण अजित पवार गटाचं म्हणजे एनसीपीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं, आपल्याला उमेदवारी नाकारली, आपण इच्छुक होतात अजित पवार गटाकडून, काय सांगाल त्यावर? अलीकडच्या काळात पक्षाचे वरिष्ठ एकंदरीत अशी पण चर्चा होती की आपल्याला उमेदवारी घोषित झाली होती। अलीकडच्या काळात पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी जे बाहेरून लोक पक्षात प्रवेश केले होते, जे 2017ला निवडून आले होते, जे माजी नगरसेवक होते, 2017चे जेव्हा महापालिका इलेक्शन झाले त्यानंतर आज 8 ते 9 वर्षाचा कालावधी झालेला आहे। तर जे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतंय की हेच लोक पुन्हा निवडून येतील, ते गणित घालून त्यांनी जे बाहेरनं आलेले त्या लोकांची उमेदवारी दिली आणि आमच्यावर अन्याय झाला। तर त्यावेळेस आपण म्हणजे वरिष्ठांना सांगितलेलं होतं का? वरिष्ठांना सगळी कल्पना दिली होती, कोणी आमची दखल घेतलेली नाहीये। निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून 17 वर्ष काम केलो, त्याचं आम्हाला जे आहे कुठली अपेक्षा न करता पक्षात काम केलेलं। पक्ष वाढवण्यासाठी आज सोलापुरात राष्ट्रवादी पक्षात जेवढे सेल होते तेवढ्या सेलमध्ये अल्पसंख्याक विभागाचं जास्तीत जास्त काम होतं। तेवढं काम करून सुद्धा पक्षाने आमच्यावर अन्याय केलेला आहे, पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। आता झालं गेलं विसरून आम्ही अचानकपणे एकत्रित कोणच म्हणजे असं हे केलेलं नव्हतं की आपण भाजपकडून जाणार आणि भाजपकडून उमेदवारी आज घेऊन येणार। कसं आहे, मी भाजपकडे गेलो, उमेदवारी मागितलो, माझ्या कामाचं त्यांनी सर्वे केलं, सर्वे करून कुणाच्या नेतृत्वाखाली म्हणजे आपली उमेदवारी अर्ज पुढे आलं? सुभाष बापू देशमुख, मनीष भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी भाजप पक्षात प्रवेश केलं आणि त्यांनीच मला उमेदवारी दिलेली आहे। ज्या पद्धतीने मी 17 वर्ष एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी पक्षात काम केलेलं आहे, येणाऱ्या काळात मी बीजेपी पक्षात राहून काम करेन आणि येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 20 मध्ये विकासाचं काम येईल एवढं मी निश्चित सांगेन। ओके, आणखीन दुसरे उमेदवार देखील आहेत। तर साहेब, आपण खूप वर्षापासून बीजेपी पक्षाचा काम करत आलेला आहात, आणखीन काम देखील करतात। तर आपल्याला उमेदवारी आज डिक्लेअर झालेली आहे, एबी फॉर्म अधिकृतपणे आपल्याकडे आलेला आहे, काय सांगाल? सबसे पहले तो मैं मेरे पार्टी का, भारतीय जनता पार्टी का, उसके बाद मेरे नेते दक्षिण की बुलंद आवाज सुभाष बापू देशमुख साहब, उसके बाद हमारे पार्टी के अध्यक्ष रोहिणीताई तड़वरकर, फिर युवाओं की बुलंद आवाज मनीष भाई देशमुख, सबसे पहले उनका शुक्रिया अदा करता हूं। इन्होंने मेरे पर भरोसा दिखा के प्रभाग क्रमांक 20 में उम्मीदवारी दी। और जैसा कि आपने बोला, उसके माध्यम से, आपके चैनल के माध्यम से मैं अपने प्रभाग क्रमांक 20 की जनताओं को
मेरे माँ बहनों को, मेरे युवा भाइयों को ये बताना चाहता हूं और ये आश्वासन देना चाहता हूं और ये चीज उनको करके दिखाने का वादा करता हूं कि प्रभाग क्रमांक 20 के अंदर इंशाल्लाह ऐसी चीज की कोई कमी नहीं रहेगी कि सामने वाला लोग बोले कि इनको हम चुन कर देने के बाद भी कुछ काम नहीं किया, ऐसी कोई उनको मतलब बोलने की संधि ही नहीं देंगे। वही विजन हमारा ये है, प्रभाग के रास्ते है, ड्रेनेज है, नल है, एजुकेशन है, लाइट है, कचरा है, बड़ा मसला धूल का है। तो इंशाल्लाह ये सारे चीजें प्रभाग में हम सुधारने की कोशिश और यही विजन लेके हम लोगों तक पहुंचेंगे। अभी आपने हाल ही में देखा होगा, आज ही लाड़की बहन के 1500 रुपए अकाउंट में पड़े हैं। आप शायद लोगों को पूछ लेना ये बात। अब ये सारे चीजें यहाँ से शुरू हो गए। अभी आज 1500 पड़े, कल मेरे ख्याल से 2-4 हफ्ते में या 2-4 दिन में जो पिछले पेंडिंग थे वो भी पड़ेंगे। अब ये लाड़की बहन के माध्यम से ये भारतीय जनता पार्टी काम करती है। और एक चीज मैं आपको खुले अल्फाज में और शान से छाती ठोक के कहूंगा कि भारतीय जनता पार्टी जातिवादी पार्टी नहीं है। जैसा कि आप लोग देख रहे हैं, प्रभाग क्रमांक 20 के अंदर 3 उम्मीदवार मुस्लिम के दिए हुए, एक एससी। बाबा साहेब का संविधान मिटाना बोल के लोग चर्चा कर रहे थे, इधर कांग्रेस पार्टी, एमआईएम पार्टी। लेकिन आप मेरे पैनल के अंदर एक मेरी पूजा ताई है, ओबीसी से है, एससी से। तो अब मुझे बताओ, ये भारतीय जनता पार्टी, परंतु मुस्लिम बहुल एरिया म्हणून देखील भाजप पार्टी उमेदवारी देऊ शकते। अभी देखो ये लोग पत्रकार, ये आप लोगों का काम है मुद्दा उठाना और लोगों की जहां से न्याय अगर देखना चाहते हैं आप, वो सारी चीजों को मद्देनजर रखते हैं। पिछले 5 साल से भारतीय जनता पार्टी का मैं काम किया हूँ। इसी प्रभाग क्रमांक 20 में, इससे पहले था 21, सबसे ज्यादा निधि किसने लाई यहाँ पे और किसका काम हुआ, ये आप तहकीक कीजिए। सुभाष बापू देशमुख आमदार के निधि से ये सारे फंड आए हुए। रोड हो, ड्रेनेज हो, आप सहारा नगर में जाओ, सिद्धेश्वर नगर में जाओ, नई जिंदगी प्रभाग में जाओ, मैं आपको प्रूफ के साथ देता हूँ, पूरे प्रूफ के साथ, हर चीज मेरे पास है। और यही विजन से हम लोगों तक पहुंचेंगे। युवाओं से हम वोट मांगने की कोशिश करूंगा। मेरे यहाँ पे जितने प्रभाग करवाएंगे माँ बहनें हैं, हम उनके पास घर जाके रिक्वेस्ट करेंगे। और भारतीय जनता पार्टी और मुस्लिम, ये जो लोग हमको जो डिस्टर्ब कर रहे हैं, जो दिशा भूल कर रहे हैं, उनको हम दिखाएंगे भारतीय जनता पार्टी क्या है। बस यही विजन हम लेके जाएंगे। बरं, ठीक आहे. आणखीन माजी नगरसेविका वायदा शेख हे देखील आहेत. तर ह्यांना देखील विचारूयात की आपण ना अधिकृतपणे, म्हणजे ज्यावेळेस मी दुपारी तुमची बाईट घेतली त्यावेळेस अधिकृतपणे तुमच्या लिस्टमध्ये नाव नव्हता, आता नाव आलेलं आहे. तर आपण म्हणजे इतक्या वेळेस 3 टर्म नगरसेवक झालेला आहात. आणखीन राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये तुम्ही प्रवेश केलेला होता. त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी न मिळाली, आपण भाजप पक्षामध्ये गेलात, अशी एकंदरीत चर्चा आहे. काय सांगा? हाँ, बरोबर है। उधर से मेरे को उम्मीदवारी नहीं मिली। इधर बापू जी ने मेरे को बुलाकर उम्मीदवारी दिए, प्रवेश कर को लिए पक्ष में उम्मीदवारी दिए मेरे को। मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। कशा पद्धतीचं काम किंवा प्रचार करणार आहात? मेरे जो काम हुए, पहले मैं 3 बार चुन करे, मेरे काम हुए से ब्रह्मदेव नगर, अम्बेडकर नगर, लोकमान्य नगर, आनंद नगर, जो रास्ते का काम है, लाइट के 70 पोल मैं लेकर आई शासन की निधि। स्मार्ट सिटी के तरफ से 70 पोल मेरे को मिले। मंत्री चंडक में लगे, ब्रह्मदेव नगर में लगे, अम्बेडकर नगर में लगे, महात्मा फुले नगर में पोल वगैरह बैठाकर सब लाइट का वो काम हुए है मेरा। पानी के पाइपलाइन का काम हुए है और ड्रेनेज का काम हुए है। हर तरफ ड्रेनेज का काम है। अभी हमारा ये खत्म होकर 9 साल हुआ। जो अच्छे बनाए से रोड, जहाँ वहाँ बांधकाम करके भी रोडा खराब करे से। और आने वाले जो अभी चुनाव है उसके अंदर इस इलेक्शन को कैसा देखते हैं? क्योंकि 9 साल का जो है गैप हुआ है इलेक्शन के बीच में, सॉरी 8 साल का गैप हुआ है, 9वां साल अभी चालू है। हाँ। कैसा देखते हैं इस तरीके इसके ऊपर? नहीं, थोड़े 4 साल गैप रहने की वजह से कामा नहीं हुए से। अभी इस बार जो जनता हमारे को चुन कर देंगे, हर बार मुझे जो पक्ष से मैं ठहरी वो पक्ष मुझे पब्लिक चुन कर दी, उनके भरोसे पर मैं चुन कर आई हूँ। लेकिन अभी कैसा है, उनको चुन कर देने के बाद में जो भी काम रहेंगे, इसके ड्रेनेज के, लाइट के, कौन से भी काम रहेंगे तो मैं करूँ। आणखीन एक उमेदवार आहेत. तर ताई, आपल्याला अधिकृतपणे जे आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाकडून बी फॉर्म भेटलेला आहे, आणखी उमेदवारी देखील दाखल झालेलं आहे. तुमचं काय सांगाल त्याबाबत? मला आता म्हणजे उमेदवार भेटल्यामुळे मी काही लोकांचे काही कामं असतील किंवा अडचणी असतील ते मी पूर्ण करेल। मी माझे नियमितप्रमाणे म्हणजे कुठली पण गोष्ट आमच्या चौघांनी मिळून जे काम करायचं ठरवलंय ते सगळ्यांची योजना असेल ते आम्ही नीटपणे कम्प्लीट करेल, हे आम्ही बोलतो। कशा पद्धतीचं म्हणजे प्रचार करणार आहेत, काय काय काम करणार आहेत, काय विजन आहे?
म्हणजे कशा वार्डामध्ये पद्धतीचं- काय असे आता नळाचं पाईप म्हणा किंवा लाईट म्हणा, हे काय असे रस्ते म्हणा, आता हे आहे ताई म्हटल्यासारखं हे फुटलेले रस्ते म्हणा, हे काही पण आपण काही जे होते ते तर करू शकतात का नाही, ते तर आम्ही कम्प्लीट करूनच ठेवेल की आमचं उमेदवार यावं म्हणून. तर हे होते भाजपचे 4 उमेदवार ज्यांना तिकीट भेटलेले आहे. तर येणाऱ्या काळात जर ह्यांना निवडणुकीच्या मैदानात हे उतरील त्यावेळेस बघूयात की काय होणार आहे. इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख, जय.